सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक विचार करूया. समजा आज रात्री प्रत्यक्ष मृत्यूने आपल्या दारात येऊन दर्शन दिले आणि 3 वर मागायला सांगितले, तर माणसाची पहिली मागणी काय असेल? मला वाटतं बहुतेकांची पहिली मागणी अफाट संपत्ती किंवा अमरत्व हीच असेल. अगदी बरोबर, की असं एखादं रहस्य जे मृत्यूच्याही पलीकडे नेईल. आणि हा प्रश्न फक्त कल्पनेतला नाहीये बरं का. हजारो वर्षांपूर्वी एका लहान मुलाने मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून असाच एक अत्यंत कठीण प्रश्न विचारला होता. हो, आणि आज आपण कठोपनिषदमधील नचिकेता आणि मृत्यूची देवता यम यांच्यातील त्याच एका अद्भुत संवादाचा शोध घेणार आहोत. खरं तर मृत्यूसारख्या विषयावर बोलताना सहसा एक प्रकारची भीती किंवा नैराश्य दाटून येते. हो ना, पण नचिकेता आणि यम यांचा हा संवाद तसा नाहीये. तो अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. यात मृत्यूची भीती अजिबात नाही, तर खऱ्या अर्थाने कसं जगावं, स्वतःच्या अस्तित्वाची ओळख कशी करून घ्यावी, याचा एक परिपूर्ण मास्टर क्लास दडलेला आहे. आणि म्हणूनच ही चर्चा केवळ एक जुनी पौराणिक कथा राहत नाही. आजच्या या धावपळीच्या आणि मॉडर्न जीवनात जिथे सतत डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स आहेत, आतून सतत एक प्रकारची पोकळी जाणवते, अशावेळी हा संवाद आपला अर्थ शोधण्यासाठी एक अचूक नकाशा बनतो. नक्कीच. आजूबाजूला पाहिलं तर लोक सतत काहीतरी शोधत धावत आहेत. कोणी बायो हॅकिंगच्या माध्यमातून आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतोय, तर कोणी फक्त संपत्तीच्या मागे धावतंय. पण तो शोध नेमका कशाचा आहे, याचं उत्तर आपल्याला या हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथात कसं मिळतं, हे आज आपण सविस्तर उलगडणार आहोत. तर मग ह्या कथेची सुरुवात कुठून होते? या कथेची सुरुवात एका अत्यंत नाट्यमय प्रसंगातून होते. नचिकेता हा एक लहानगा मुलगा आणि त्याचे वडील वाजश्रवस यांच्यातील एका यज्ञाचा हा प्रसंग आहे. वाजश्रवस यांनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केलेले असते. बर. या यज्ञाचा मूळ नियम असा असतो की व्यक्तीने आपली सर्व संपत्ती म्हणजे सर्वात प्रिय आणि मौल्यवान गोष्टी दान करायच्या असतात. हा खऱ्या अर्थाने सर्वस्वाचा त्याग असायला हवा. समाजातील एक अत्यंत प्रतिष्ठित असा हा विधी असतो, ज्यातून माणसाने स्वतःचा मोह सोडणे अपेक्षित असते. पण वास्तवात तसं काहीच घडत नसतं, बरोबर? अगदी बरोबर. वाजश्रवस आपली मौल्यवान संपत्ती दान करण्याऐवजी अत्यंत छालाकीने अशा गायी दान करत असतात, ज्या म्हाताऱ्या आहेत, आजारी आहेत, ज्यांनी पाणी पिणे आणि गवत खाणे सोडून दिले आहे. अरे बापरे. हो, आणि ज्यांनी दूध देणे कायमचे थांबवले आहे, अशाच गायी ते दान करतात. हे पाहून मला आजच्या काळातील एका मोठ्या समस्येची प्रकर्षणे आठवण येते. आपण अनेकदा पाहतो की लोक सोशल मीडियावर फक्त देखाव्यासाठी समाजसेवा करतात. स्वतःच्या PR साठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी गरिबांना मदत करतानाचे फोटो आणि व्हिडिओ टाकले जातात. खरंय. ज्याला आपण आजच्या भाषेत परफॉर्मेटिव्ह चॅरिटी म्हणतो. नचिकेताची कथा ह्या आधुनिक दिखाऊपणावर थेट बोट ठेवते ना. अगदी मुळावर घाव घालते. जेव्हा आपण वाजश्रवस यांच्या मानसिकतेचा विचार करतो, तेव्हा तिथे धर्म नसून फक्त समाजातील प्रतिष्ठा जपण्याचा आणि अहंकाराचा खेळ सुरू असतो. त्यांना समाजात महान दानी म्हणून मिरवायचा तर आहे, पण स्वतःच्या प्रिय वस्तूंचा मोहही सोडायचा नाहीये. ही एक प्रकारची तडजोड आहे जी आपण सर्वजण कधी ना कधी करत असतो. पण नचिकेता लहान असला तरी त्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आणि निरागस आहे. तो हा खोटेपणा ओळखतो. म्हणजे तो पाहतो की त्याचे वडील जे करत आहेत त्यामुळे त्यांना पुण्य मिळण्याऐवजी पापच मिळणार आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तो वडिलांकडे जातो आणि एक अत्यंत बोचरा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, वडील, मी सुद्धा तुमची संपत्ती आहे, मग तुम्ही मला कोणाला दान देणार? हा प्रश्न थेट वडिलांच्या वर्मावर बोट ठेवणारा आहे, कारण तो अप्रत्यक्षपणे विचारतोय की तुमचा हा त्याग खरा आहे की खोटा. हो, आणि त्यामुळेच वडिलांचा अहंकार प्रचंड दुखावतो. भर यज्ञात सर्वांसमोर स्वतःच्याच मुलाने असा प्रश्न विचारल्यामुळे सुरुवातीला ते दुर्लक्ष करतात. पण नचिकेता जेव्हा पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो, तेव्हा रागाच्या भरात वडील ओरडून सांगतात, मी तुला यमाला म्हणजेच मृत्यूला देतो. बापरे. इथून खऱ्या अर्थाने एका साधकाचा जन्म होतो. जुने ऋषीमंत्र म्हणतात तसे, खरा यज्ञ म्हणजे बाहेरच्या वस्तू जाळणे नव्हे, तर आतला खोटा अहंकार जाळून टाकणे. क्या बात आहे. जोपर्यंत हा खोटा अहंकार जळून खाक होत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. नचिकेता हा तोच खरा साधक आहे, जो या दांभिकतेला थेट आव्हान देतो. पण रागाच्या भरात बोललेले शब्द मागे घेता येत नाहीत. आणि इथे नचिकेताची प्रतिक्रिया थक्क करणारी आहे. तो वडिलांचे शब्द सत्यात उतरवण्यासाठी थेट मृत्यूच्या दारात यमलोकात जाऊन उभा राहतो.
हो. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यम स्वतः तिथे नसतो आणि हा लहान मुलगा सलग 3 दिवस अन्न पाण्याविना मृत्यूच्या दारात वाट पाहत उभा राहतो. हे 3 दिवसांचे उपवास करणे केवळ एक शारीरिक कृती नसावी, तर ती एक प्रकारची मानसिक तयारी असावी असं मला वाटतं. हो, हे 3 दिवस अत्यंत प्रतिकात्मक आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती सत्याच्या शोधात निघते, तेव्हा तिला प्रचंड संयम ठेवावा लागतो. अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करणे हे आतून स्वतःला रिकामे करण्यासारखे आहे. म्हणजे जोपर्यंत भांडे रिकामे होत नाहीत, तोपर्यंत त्यात ज्ञान सामावू शकत नाही. अगदी बरोबर. जेव्हा यम 3 दिवसांनी परत येतो आणि एका अतिथीला, तेही एका लहान मुलाला आपल्या दारात असे उपाशीपोटी उभे राहिलेले पाहतो, तेव्हा त्याला अत्यंत वाईट वाटतं. प्राचीन संस्कृतीत अतिथीला उपाशी ठेवणे हे मोठे पाप मानले गेले आहे. आणि म्हणूनच प्रायश्चित्त म्हणून यम नचिकेताला 3 वर मागायला सांगतो. हो, आणि या 3 वरांमधील संवाद हाच तर मानवी तत्वज्ञानाचा पाया आहे. नचिकेता पहिला वर असा मागतो की मी जेव्हा घरी परत जाईन तेव्हा माझ्या वडिलांचा राग शांत झालेला असावा आणि त्यांनी मला प्रेमाने स्वीकारावे. मृत्यूच्या दारात उभे राहून एखादा सामान्य माणूस अमरत्व मागेल, अफाट शक्ती मागेल किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी मागेल, पण हा मुलगा स्वतःच्या कुटुंबाच्या शांतीचा विचार करत आहे. हो ना. आजकाल आपण पाहतो की अध्यात्माच्या नावाखाली लोक स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकून टाकतात. आयुष्यातील प्रश्नांना कंटाळून सर्व काही सोडून जंगलात जाण्याची भाषा करतात. पण नचिकेता इथे वेगळाच आदर्श समोर ठेवतोय. कारण अध्यात्माचा मार्ग हा जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याचा मार्ग कधीच नसतो. कोणताही मोठा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपली सांसारिक कर्तव्य आणि कुटुंबासोबतचे ऋणानुबंध पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. खरे. आपण ज्या समाजात आणि कुटुंबात जन्म घेतो त्यांच्याप्रती आपली काही कर्तव्य असतात. यालाच आपण मानसशास्त्राच्या भाषेत जनरेशनल ट्रॉमा सोडवणे असेही म्हणू शकतो. जोपर्यंत मागील आयुष्यातील या धाग्यांची गुंतागुंत सोडवली जात नाही, तोपर्यंत मनाला ती आवश्यक शांतता मिळत नाही, जी पुढच्या ध्यानधारणेसाठी गरजेची असते. म्हणजे प्रॅक्टिकल जगातील नातेसंबंध आणि जबाबदाऱ्या आधी मार्गी लावणे हाच अध्यात्माचा पहिला टप्पा आहे. भूतकाळाचं ओझं पाठीवर घेऊन ध्यानाला बसता येत नाही. अगदी बरोबर. पहिल्या वरातून स्वतःचा भूतकाळ सावरल्यानंतर साहजिकच माणसाचा पुढचा प्रवास स्वतःच्या आतल्या शोधाकडे वळतो. म्हणूनच त्याचा दुसरा प्रश्न त्या आतल्या अग्नीबद्दल आहे. नचिकेता दुसऱ्या वरामध्ये स्वर्गाला नेणाऱ्या पवित्र अग्निविधीचे ज्ञान मागतो. आणि यम नचिकेताच्या या मागणीने अत्यंत प्रसन्न होतो. तो त्याला तो अग्निविधी अत्यंत सविस्तर शिकवतो. इतकेच नाही तर यम त्या अग्नीला नचिकेता अग्नी असे नाव देऊन त्याचा सन्मानही करतो. वा. पण इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. हा केवळ बाहेर लाकूड आणि तूप जाळण्याचा यज्ञ नाही. हा आतला अग्नी आहे. हा संकल्पाचा अग्नी आहे. कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला जी आतली शिस्त लागते तिचे हे प्रतीक आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्याला आपण कर्माचा योग म्हणू शकतो, स्वतःच्या मनावर आणि कृतींवर नियंत्रण मिळवणे. आजच्या काळात रोज सकाळी वेळेवर उठणे, आपल्या कामात प्रामाणिक राहणे, हे सुद्धा तोच आतला अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रकार आहे ना. अगदी 100%. जेव्हा माणूस स्वतःच्या सवयींवर ताबा मिळवतो तेव्हा तो स्वतःच्या आत एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतो. आणि जेव्हा ही आतली शिस्त निर्माण होते तेव्हाच माणूस जीवनातील सर्वात कठीण प्रश्नाचा सामना करण्यासाठी तयार होतो. इथून या संवादाचा रोख मानवी अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या रहस्याकडे वळतो. आणि मग नचिकेता तिसरा आणि अंतिम वर मागतो. तो विचारतो की मृत्यूनंतर व्यक्तीचे अस्तित्व असते की नाही. काही लोक म्हणतात की मृत्यूसोबत सर्व संपते, तर काही म्हणतात की शरीराच्या पलीकडेही काहीतरी शिल्लक राहते. मला यामागचं सत्य सांगा. हा तो प्रश्न आहे ज्यावर संपूर्ण जगाचं तत्वज्ञान आधारलेलं आहे. आणि प्रत्यक्ष यमदेवही हा प्रश्न ऐकून थबकतात. ते थेट उत्तर देणे टाळतात आणि म्हणतात की देवांनाही या प्रश्नाचं उत्तर शोधताना शंका आली होती, त्यामुळे तुम्हाला दुसरा कुठलाही वर माग. ते नचिकेताचा संयमाची परीक्षा घेण्यास सुरुवात करतात. ते त्याला अफाट संपत्ती, मोठी राज्ये आणि भौतिक सुखांचा आमिष दाखवतात, बरोबर? हो. ते म्हणतात हे मृत्यूचं रहस्य सोडून जे हवे ते मागून घे. पण नचिकेता या आमिषांना बळी पडत नाही. तो यमाला ठामपणे सांगतो की ही सर्व सुखे तात्पुरती आहेत, आज आहेत आणि उद्या संपून जातील. या अतिभोगामुळे फक्त माणसाची इंद्रिय कमकुवत होतात. एक्झॅक्टली. आणि शेवटी कितीही दीर्घायुष्य मिळाले तरी एक ना एक दिवस सर्व काही मृत्यूच्याच अधीन होणार आहे. त्यामुळे मला या तात्पुरत्या गोष्टी नकोत. आणि इथेच ती अत्यंत महत्वाची संकल्पना उलगडते.
प्रेय विरुद्ध श्रेय. यम जेव्हा पाहतो की नचिकेता कोणत्याही मोहाला बळी न पडता सत्यावर ठाम आहे, तेव्हा तो मानवी स्वभावाचे दोन मुख्य मार्ग समजावून सांगतो: प्रेय आणि श्रेय. बरं. प्रेय म्हणजे अशा गोष्टी ज्या प्लेजर देतात, ज्या अत्यंत सोप्या आहेत, आकर्षक आहेत आणि तात्पुरते खूप चांगले वाटणारे सुख देतात. पण या गोष्टी शेवटी माणसाला बंधनात आणि दुःखात अडकवतात. दुसरीकडे आहे श्रेय. श्रेय म्हणजे सुरुवातीला अत्यंत कठीण, संघर्षमय वाटणारा मार्ग, पण जो शेवटी शाश्वत सुख आणि मुक्ती देतो. या संकल्पनेचे आजच्या काळातील स्वरूप पाहणे खूप रंजक आहे. आपले संपूर्ण आयुष्य या प्रेय आणि श्रेयच्या युद्धभूमीवर उभे आहे. प्रेय हे जणू एका क्रेडिट कार्डसारखे आहे. आत्ता मजा करा आणि नंतर प्रचंड व्याजासह किंमत चुकवा. अगदी अचूक उदाहरण. रात्री झोपताना तासनतास मोबाईलवर डूम स्क्रॉलिंग करणे, फास्ट फूड खाणे किंवा लोकांकडून सतत व्हॅलिडेशन शोधणे हे सगळे प्रेय आहे. आपल्या मेंदूला इन्स्टंट डोपामाइन मिळते. पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, शांत बसून स्वतःच्या विचारांचा सामना करणे हे श्रेय आहे. हे गुंतवणुकीसारखे आहे. सुरुवातीला त्रास होतो, पण नंतर शांतता मिळते. आणि जेव्हा आपण मानसिक आरोग्याच्या अंगाने याकडे पाहतो, तेव्हा एक भयानक सत्य समोर येते. लोक आज फक्त मोबाईलच्या आहारी गेलेले नाहीत, तर ते स्वतःपासून पळून जाण्याच्या आहारी गेले आहेत. खरंय. स्वतःच्या आतल्या पोकळीचा सामना न करण्यासाठी लोक सतत स्वतःला कुठल्या तरी गोंधळात गुंतवून ठेवतात. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहायला जी हिंमत लागते, ती हिंमत म्हणजेच श्रेय निवडणे. आणि जेव्हा यम पाहतो की नचिकेता कोणत्याही मोहाला बळी न पडता श्रेय निवडायला तयार आहे, तेव्हा तो त्याला त्या अंतिम सत्याचे म्हणजेच आत्म्याचे खरे स्वरूप समजावून सांगतो. हो, जो कधीही जन्माला येत नाही, जो कधीही मरत नाही, जो शाश्वत आणि बदल न होणारा आहे. पण हे इतके अमूर्त सत्य समजावून सांगताना तो जे रथाचे रूपक वापरतो ते खरोखरच आजच्या मानसशास्त्राचा पाया आहे. यम अत्यंत सोप्या भाषेत सांगतो की आपले हे मानवी शरीर म्हणजे एक रथ आहे. या रथाला जोडलेले घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिया आहेत: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. ही इंद्रिये सतत बाहेरच्या जगात वेगवेगळ्या सुखांच्या मागे धावत असतात. या घोड्यांना आटोक्यात ठेवणारा लगाम म्हणजे आपले मन आहे. जो या रथाला चालवत आहे तो सारथी म्हणजे आपली बुद्धी किंवा इंटलेक्ट आहे. आणि या रथात जो प्रवासी किंवा मालक बसला आहे तो आपला आत्मा आहे. या रूपकावर आपण थोडा अधिक विचार करूया. रथाचे हे मॉडेल प्रत्यक्षात कसे काम करते? आपण असं म्हणूया की या रथाचे घोडे वेगवेगळ्या रंगाचे आहेत. एक काळा घोडा आहे आणि दुसरा पांढरा घोडा आहे, जे आपल्या आतल्या परस्पर विरोधी इच्छा दर्शवतात. क्या बात है. एक घोडा व्यसनाकडे किंवा आळसाकडे खेचतोय, तर दुसरा चांगल्या सवयींकडे जायला पाहतोय. जर सारथी म्हणजेच आपली बुद्धी झोपलेली असेल, तर या घोड्यांमध्ये समन्वय कसा राहणार? ते लगाम सैल पडतील आणि हे उन्मत्त घोडे रथाला थेट एखाद्या खड्ड्यात नेऊन पाडतील. अगदी हीच आजच्या समाजाची अवस्था आहे. आपण फक्त इंद्रियांच्या आणि भावनांच्या पातळीवर जगत आहोत. सततचे नोटिफिकेशन्स, सभोवतालच्या जाहिराती यामुळे इंद्रियांना सतत खाद्य मिळत आहे. म्हणजे बुद्धीला विचार करायला वेळच मिळत नाहीये. हो ना. जेव्हा सारथी जागा नसतो तेव्हा मन भरकटते आणि इंद्रिये स्वैर वागतात. पण जेव्हा बुद्धी तीक्ष्ण आणि जागृत असते तेव्हा ती मनाचे लगाम घट्ट पकडून ठेवते. मन नियंत्रणात आले की इंद्रिये आपोआप एकाग्र आणि शांत होतात. आणि या पूर्ण शांत अवस्थेतच त्या रथाच्या खऱ्या मालकाची, आत्माची ओळख पडते. म्हणजे हा संपूर्ण खेळ बुद्धीला जागरूक ठेवण्याचा आहे. पण मग एक अत्यंत कळीचा प्रश्न पडतो की बुद्धीकडून त्या अंतिम सत्यापर्यंत, ज्याला उपनिषदांमध्ये ब्रह्मा म्हटले आहे, तिथपर्यंत पोहोचायचे कसे? कारण नुसते लॉजिक लावून हे अनुभवायला मिळणार नाही. यामागचे प्रत्यक्ष तंत्र काय आहे? म्हणूनच यम एका अत्यंत सुंदर रूपकाचा वापर करतो. तो ओंकाराचे महत्त्व सांगतो. तो म्हणतो की ओम हे धनुष्य आहे, आत्मा हा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचे अंतिम लक्ष्य आहे. जो माणूस अतीव एकाग्रतेने या लक्ष्याचा वेध घेतो तोच तिथे पोचू शकतो. या उदाहरणाचे मेकॅनिझम खूपच भन्नाट आहे. आपण जेव्हा धनुष्य ओढतो तेव्हा त्यात एक प्रचंड ताण किंवा ऊर्जा निर्माण होते. धनुष्याची दोरी जेवढी स्थिर आणि ताणलेली असते, बाण तेवढाच अचूक जातो. अगदी बरोबर. तसेच ध्यानातून जेव्हा आपण ओंकाराचा जप करतो तेव्हा ती आतली ऊर्जा केंद्रित होते.
बाण जसा अचूक लक्ष्यावर जाऊन आदळतो आणि त्यात विलीन होतो, तसाच आत्मा हा ब्रह्मामध्ये एकरूप होतो. आणि हा जो विलीन होण्याचा किंवा एकरूप होण्याचा प्रवास आहे, तीच खरी मुक्ती. यम नचिकेताच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देताना सांगतो की मृत्यूनंतर काय होते, हे माणूस जिवंतपणे कसे जगतो यावर अवलंबून आहे. जे लोक केवळ अज्ञानात आणि प्रेयच्या मागे धावतात, त्यांची अवस्था भरकटलेल्या घोड्यांसारखी असते. ते जन्म आणि मृत्यूच्या चक्रात वारंवार अडकतात. पण जे स्वतःला ओळखतात, जे सातत्याने श्रेय निवडतात, त्यांच्यासाठी मृत्यू हा कोणताही शेवट नसून ती एका पातळीवरून दुसऱ्या जाणीवेच्या पातळीत जाणारी केवळ एक प्रक्रिया ठरते. या सगळ्या चर्चेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या उपनिषदात यमाची जी एक अत्यंत प्रेरणादायी हाक आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, म्हणजेच उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ लोकांकडे जाऊन सत्य जाणून घ्या. हो, आपण जे रोज फक्त यंत्रासारखे जगतोय, या सततच्या बेशुद्ध अवस्थेतून बाहेर पडण्याची ही एक अत्यंत प्रबळ हाक आहे. आणि म्हणूनच नचिकेता हा कुणी 1000 वर्षांपूर्वी होऊन गेलेला ऐतिहासिक लहान मुलगा राहत नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेली जाणीव आहे. ती जाणीव जी खोट्या भ्रमात जगायला ठामपणे नकार देते. आणि यम हा केवळ मृत्यू नाही, तर तो दररोज आपल्याला सत्याचा आरसा दाखवणारा एक प्रसंग आहे. प्रत्येक वेळी जेव्हा एक कठीण पण योग्य निर्णय घेतला जातो, तेव्हा आपण आपल्या आतल्या नचिकेताला जिवंत करत असतो. नक्कीच. पण आजच्या या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक असा विचार मनात येतो, जो या श्रेय आणि प्रेयाच्याही पलीकडचा आहे. हा विचार थोडा अस्वस्थ करणारा असू शकतो. आपण सतत श्रेय निवडण्याची आणि प्रेय नाकारण्याची चर्चा केली. पण कधीकधी असा विचार येतो की आपण ज्याला अतिशय उच्च दर्जाचं श्रेय समजतो, जसं की प्रचंड आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची लालसा किंवा स्वतःला अत्यंत शिस्तबद्ध मानण्याचा अभिमान, किंवा इतरांपेक्षा आपण अधिक जागरूक आहोत, हा अहंकार. हो, एक्झॅक्टली. हे सगळे खऱ्या अर्थाने आपल्याच अहंकाराचे अत्यंत सुसंस्कृत असे प्रेयमार्ग तर नसतील, कारण शेवटी अहंकार हा अहंकारच असतो, मग तो संपत्तीचा असो वा ज्ञानाचा. खऱ्या मुक्तीचा मार्ग कदाचित या श्रेय आणि प्रेय अशा दोन्ही लेबल्सच्या पलीकडे एका पूर्ण साक्षी भावनेत दडलेला असू शकतो. क्या बात है. स्वतःच्या चांगुलपणाचा किंवा आध्यात्मिक असण्याचा अहंकार हा खऱ्या ज्ञानाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तरीही प्रगल्भ करणारा आहे. अगदी खरंय. आपण कायम स्वतःच्या हृदयाला विचारलं पाहिजे की आपण जे करतोय त्यामागचा खरा हेतू काय आहे. हो ना? श्रोते हो, सनातन शास्त्राच्या आजच्या या सखोल चर्चेत आपण मृत्यूच्या दारातून खऱ्या जीवनाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला. जर आजचा हा भाग आवडला असेल आणि अशाच चर्चांमधून प्राचीन ज्ञान नवीन दृष्टिकोनातून समजून घ्यायचे असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, खाली कमेंट करून नक्की सांगा की आज तुम्ही कोणती एक श्रेय निवड करणार आहात. ती 10 मिनिटांची शांतता असेल की एखादी अवघड पण योग्य कृती. आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या शोधात. तोपर्यंत जागे रहा आणि विचार करत रहा.